यानंतर कामेश्वरी यांचं मनोगत व्यक्त करते. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस खूप खास आहे, कारण आपण सगळे आजचा पुन्हा एकत्र आलो आहोत. आयुष्यातील चढ उतार, जबाबदाऱ्या यामधून थोडाफार वेळ काढून आज आपण आनंद साजरा करत आहोत. मैत्री म्हणजे आधार, विश्वास, आनंद. गेट टुगेदर म्हणजे हसण्याचं, गप्पा आणि आठवणीचे सुंदर व्यासपीठ आहे. चला तर मग आजचा क्षण मनापासून आनंद करूया. शेवटी हा सुंदर मोठा आयोजित करण्याच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. आपण मानव जन्माला आलो तर मित्रांनो, आपल्याला 3 ऋण फेडायचे आहेत. एक म्हणजे आईचे, एक वडिलाचे आणि गुरुचे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद कामेश्वरी. यानंतर आपले मनोगत वैजनाथ कल्याण शेट्टी करते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, लाईट गेले चालू. गुरुर साक्षात परब्रह्मा. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सिद्धेश्वर काका कल्याण शेट्टी व सर्व उपस्थित गुरुवर, त्यानंतर माझे मित्रमैत्रिणींनो, जर आज आपण जवळपास 23 वर्षांनी एकत्र भेटत आहोत. माझ्या या 23 वर्षाच्या संघर्षमय जीवनानंतर माझं एक स्वप्न होतं की मी पुन्हा येईन. ज्या शाळेत मी पुन्हा येईन. 23 वर्षाच्या संघर्षमय जीवनानंतर माझं स्वप्न होतं की मी पुन्हा येईन. ज्या शाळेत मी घडलो, ज्या वर्गाने मला शिकवलं, त्या वर्गाला व त्या शाळेला नमन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी मी पुन्हा येईन. ज्या शिक्षकांनी मला घडवलं, शिकवलं त्या शिक्षकांचे आशीर्वाद घेण्यासाठी व त्यांना मानवंदना देण्यासाठी मी पुन्हा येईन. परंतु आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण पुन्हा आलो आहोत, याचा मला खूप आनंद आहे. आई वडिलांनंतर आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते म्हणजे आपले गुरु. आई वडिलांनंतर आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते म्हणजे आपले गुरु. घरानंतर जी वस्तू आपल्याला शिकवते, संस्कार देते आणि शिक्षणाचं ज्ञानामृत पाजवतं, ती वस्तू म्हणजे आपली शाळा. शाळेत असताना सर वाटायचं लवकर मोठं व्हावं, कॉलेजला जावं. मोठं झाल्यावर कळालं की खरं सुख तर ते शाळेतच होतं. परंतु मोठं झाल्यावर कळालं की खरं सुख तर ते शाळेतच होतं. फुलपाखराचं आयुष्य हे काही दिवसासाठी असतं, तरी ते अनेकाच्या जीवनामध्ये रंग भरण्याचं काम करतं. असेच आमच्या आयुष्यामध्ये सर्व गुरु आले आणि फुलपाखरासारखं आमच्या आयुष्यामध्ये तुम्ही रंग भरण्याचं काम केलात. त्या जोरावरती तुम्ही दिलेलं शिक्षण, संस्कार, त्या जोरावरती कोणी इंजिनियर झाला, कोणी पोलीस झाला, कोणी व्यावसायिक झाला, कोणी कंडक्टर झाला, कोणी शिक्षक झाला, कोणी शेतकरी झाला. तर मी जाता जाता एवढंच शब्दच मागेन सर तुमच्याकडून. प्रेमाचे असतील तरी, प्रेमाचे नसतील तरी तुम्ही दिलेल्या शब्दावरती जगेन. आयुष्याचे पाने पलटतील, पण तुमचं आठवण सदैव जिवंत ठेवेन. जीवात जीव असेपर्यंत तुमची आठवणी सदैव जिवंत ठेवेन. धन्यवाद. हे आपल्या प्रसंगाचं वाक्य आहे. या वाक्याचा अर्थ आहे, ज्याला उत्साहाने शिकायचं आहे, ज्याला कष्टाने सहभागी व्हायचं आहे, ते स्वउत्सुक आहेत, ज्यांना कष्ट करण्याची तयारी आहे आणि ज्यांना आपल्याच रक्तामध्ये किंवा आपल्या ध्येयामध्ये हे साध्य करायचं आहे, त्या लोकांना संघटना करायची, बोलवायची काय गरज नाही. ते लोक संघटना करू, म्हणजे आपणही त्या तत्परतेने त्या ठिकाणी सहभागी होतात. या शाळेचं एक हेतू होता की पंचक्रोशीतील लोकांनी या शाळेमध्ये शिकावं, यासाठी
या शाळेचे संस्थापक सन्मान्य प्राध्यापक कल्याण सर त्यांचं मी प्रथमतः वंदन करतो की ज्या माणसाने आपल्यासाठी एक मोठी प्रशाला या ठिकाणी पंचकोशीमध्ये उभं केलं ते आमचे प्रथम गुरुवारी त्यांनी त्यांचं मी प्रथम नमन करतो. आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य आमचे कायम आम्हाला मार्गदर्शन करणारे प्रशाला जास्तीत जास्त पटसंख्या कसं ठरवता येईल, शाळेची गुणवत्ता कसं वाढवता येईल, कुठल्या शिक्षकांना कशा प्रकारचे अभ्यास नेमणूक करता येईल, अशा सर्व त्रिसूत्र कार्यक्रमाचे जे निर्माण करते त्याचे कल्याण शेट्टी सर. आणि एक म्हण आहे, लहानपण देखा देवा मुंगी साखर आहे सर्वा, ऐगा वतरत्न तोर त्याशी अंकुशाचा मारा. या जीवनामध्ये ज्यावेळी आम्ही चूक करायचो त्यावेळी शिक्षक माफ करायचे. आज जर मी एखादी चूक केलं तर त्याची शिक्षा लवकर भेटते. आज मी ह्या अकॅडमीत सांगायची इच्छितो की आपण कुठलीही चूक केलं तर आपलं शिक्षा भेटते. पण ज्यावेळी मी शिक्षण शिकायचो त्यावेळी एखादी चूक केली की सर मला माफ करायचे. ह्या व्यासपीठावर उपस्थित सर्व मी गुरुवारांचं प्रथमतः मी वंदन करतो. मी ज्यावेळी शाळा शिकत असताना मी इयत्ता 5वी तिसरीला मी हंदूरमध्ये आलो. माझं प्रथम मी राहायला निलेगावला होतो. निलेगाववरनं मी चालत येत असताना भरपूर माझ्या निलेगावचे 75 पटसंख्या होती. त्यामध्ये मुलं मुली होते. त्यावेळी हनुमान सरांचं एक स्ट्रिक्ट मला हनुमान सरांचं कौतुक सर एक आमचे गुरु आहेत. त्यांनी अक्षरशः 75 विद्यार्थी आपल्या प्रशालेला कसं पोहोचतात इथंपर्यंत त्यांचं एक काटेकोरपणा एक शिस्त जी आहे त्यांच्यामध्ये होती. आजही त्यांना बघितलं तर भीती वाटत असते. गोंडेबाबी परवा दिवशी त्यांना एक निमंत्रण पत्रिका दिलं, मग मला इतकं त्यांच्या जवळ जाताना मी पुढं हो म्हणत त्यांना म्हणजे इतकं शिस्त आहे, इतकं शिस्त आहे. मी ज्यावेळी सरांना प्रत्येक सरांना निमंत्रण पत्रिका मी स्वतः सरांना दिलेली आहे. ज्यावेळी मी आज निमंत्रण पत्र देताना आज 2 गुरुवारी आज एक गुरुवार आपल्या 2 गुरुवार आपल्यात नाही आहे ज्याला आपण इथं श्रद्धांजली वाहिली ते आपले सन्मानित पाटील सर आहेत. पाटील सरांचं कौतुकाची गोष्ट अशी आहे की पाटील सर शिकवत असताना स्टेट बघायचे. स्टेट बघत असताना मग त्यांना विद्यार्थ्यांना वाटायचं ते आपल्याकडे बघत नाहीत. ते मध्ये विचारायचे, अरे पृथ्वी का गोल आहे, पृथ्वी गोल का फिरतो, तरी ते विचारायचे. इतर विद्यार्थ्यांनी त्यांचं लक्ष नसायचं. म्हणजे इतके प्रगत शिक्षक होते की त्यांनी विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित का आहे का, ते शिक्षक आपल्याकडे लक्ष देतात, आपल्या विद्यार्थी आपलं लक्ष देतो का, असे छोट्या छोट्या वाक्यातून त्यांचं लक्ष आपल्याकडे असायचं. हे काय जीवन आहे, हे जीवन जाणारच आहे. आज मला खूप आनंद होत आहे. व्यासपीठावर राजमाता संस्थेचे सर्व पदाधिकारी व माझे गुरुवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उपस्थित या ठिकाणी मित्रमैत्रिणी यांचं मी स्वागत करतो. खरंच आपण खूप भाग्यवान आहोत. या अनंत चैतन्य प्रसारीच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळेल आणि आपल्या सर्वांच्या जीवनाला आकार मिळाला. असा एकही विद्यार्थी नाही की आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा विपूर्ण आहे. त्याचे पूर्ण श्रेय जातं ते आपल्या गुरुजन वर्गाला. शाळेमध्ये अत्यंत हुशार, संयमी, मितभाषी अशा व्यक्तिमत्वाचे प्रथमतः मी बंडगरसांचं एक उदाहरण सांगतो. बंडगरसर शिकवत असताना आपले सर्वांत म्हणजे त्या शाळेचा म्हणजे वर्ग चालू झाला की सर्वांनी भीती वाटायची, आता बंडगरसरांचा तास येणार आहे, बापरे आता आपण जेवलेलं का विरोध का असं वाटायचं. कारण सरांचं आपल्याला एक असं प्रमेय पाठ करून आलाच करणार आहे. शिस्त जी आहे त्यांच्या मोठ्या शिकवण्यामध्ये कडवटपणा असला तरी एखाद्या विद्यार्थ्याला शिस्त लागावं. जीवनामध्ये गणिताचं महत्त्व हे कोणाला कळालं आहे, ज्यानं आपल्या जीवनामध्ये गुंफण बांधलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये साखळी बांधलेली आहे. आपल्या जीवन जगण्यासाठी हा गणित आवश्यक आहे. बंडगर सरांनी आजही प्रमेय शिकवला की आता साहित्याच्या दोन्ही बाजू समान असतात. त्याच्याही प्रमेय आजही मला तोडपाठ आहे. गुरु हा कसा असतो, हा हाडाचा गुरु कसा असतो हे एक जिवंत उदाहरण आहे. आणि दुसरेच आपले जाधव सरांचं एक मी ज्यावेळी जाधव सर आतमध्ये यायचे मग त्यांना मुळातच संगीताची आवड होती. त्या संगीत शिकवायचे.
तबला वगैरे वाजायचे, संगीत. मग त्यांना आमचे स्वर्गीय बंधू राजकुमार पारधने गुरुजी त्यांचे खास आमचे मित्र होते. त्यांनी आज तर संगीताची आमच्या भावाला आवड होती. मग जाधव सरांना त्यांनी बी भेटायचे, माझ्या भावाचं म्हणजे प्रगती कशी आहे शाळेमध्ये हे विचारायचे. ते सांगायचे बा तुझी भावाची प्रगती चांगली आहे. मित्र होते ना आमच्या भाऊ त्यांनी. मग आता त्यांनी मित्र खातर आणि मी एक विद्यार्थी या नात्यानं सरांनी मला एक कडवटपण शिक्षण दिलं की ह्या जीवनामध्ये एक भाषाचे प्रभुत्व त्यांचं होतं, मराठी भाषा प्रभुत्व. त्यांना इतर भाषा जमत नव्हतं, फक्त मराठी भाषा जमत होतं. तर दुसऱ्या कुठलीच भाषा जमत होती सरांना. आणि ते भाषाशीच त्या भाषेचं परिपूर्ण ज्ञान त्या सरांनी माझ्या जीवनामध्ये दिलेलं आहे. दुसरे सर आपले माने सर हे शांत आणि कुठलाही समजा एखादा विषय पूर्ण चर्चेला आला तर परिपूर्ण चर्चा करायचं. व हे काय घडलं तिथं हे आता सर सांगितले तर साहेबांनी सांगितले की असं या ठिकाणी स्कूटीचं हे झालं, हे कसं झालं, कोण घेतलं, केव्हा घेतलं, अशा परिपूर्ण माहिती आपले मानेसर घ्यायचे. एखाद्या आपल्या जीवनामध्ये कसं आहे एखादी गोष्ट घडली त्याची परिपूर्ण माहिती घ्यायचं. आणि दुसरे पाटील सर अत्यंत त्यांचा स्वभाव आता सांगितलेला आहे. यंदे सरचं सांगायची गोष्ट म्हणजे आमच्या वेळी आपण शाळेमध्ये मी प्रथम आलो होतो, 8वीला होतो त्यावेळी यंदे सरांचे आपलं चित्रकार शिक्षक म्हणून त्याची नियुक्ती झाली. चित्र शिकवत असताना प्रत्येकाने खोड आपलं शिशपेंडीस वगैरे यायची सक्ती करायची. मग आमच्याकडे नसायचो, आम्ही एकमेकाकडं बाबा तुझ्याकडे आहे का तुझ्याकडे आहे का म्हणून ते सक्ती होती ना. व त्यांच्याकडून सुटका करून घेण्यासाठी आम्ही धडपडायचो. आणि त्यांच्याकडून आम्ही अत्यंत शांत स्वभाव जो आहे तो आमच्या जीवनामध्ये आपल्याला योग्य सर हेगडे सर त्यांचं मी वंदन करतो. ज्यावेळी ते आमच्या घरात शेजारतात हेगडे सरांचं एक कौतुकाचा विषय आहे. ज्यावेळी हेगडे सर स्वतःच्या त्यांचा अक्षरशः तुम्ही सांगायचे बाबा तुम्ही स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवा, तुम्ही कुठल्याही आंघोळ करत असताना एक काळी मातीचा वापर करा जावा एक आठवड्यातून एकदा, किंवा माणसाच्या जीवनात मध्ये असलेले माणसाच्या शरीरात असलेले एखादी रोग त्याच्यापासून मुक्त होईल असं त्याचं म्हणणं होतं. त्याने विस्तारित पद्धतीने जीवन कसं जगायचं या पद्धतीने आपल्याला शिकवण दिलेले आहे. दुसरे हनुमान सर, ज्यावेळी हनुमान सरांनी मला 5वीचा विषय आठवतो. ज्यावेळी इयत्ता 5वीमध्ये आमचं काय दुःख जे आहे संसाराला 5वीला पुजलेला होता. आम्ही एखादा पॅन्ट गुरुवारी शुक्रवारी जरा वेगळं असला की सरांची भेट कायम व्हायची. ते आमचा विषय हात पुढे जायचा. मग त्यावेळी कायम आम्ही त्यांच्यात मार खायचो. पारदनाळे म्हटलं की 5वी बिन ड्रेस पारदनाळे, कारण आमच्या घरी एकच ड्रेस होता ते बी तांब्याचा इस्त्री केलेला. या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सिद्धा सर आणि मंचावर उपस्थित सगळे आणि माझे मित्रमैत्रिणी, मला बोलण्यासारखं खूप आहे पण कधी शाळेत पुस्तक वाचायला आलं नाही. आता इथं मंचावर जर थोडा अरे कितीच बोलता येत नाही मला. 10वीमध्ये बरंच सगळे आम्ही नाणेगाव आणि पितापूरचे सगळे विद्यार्थी आमचे मागचे बेंचवरचे सगळे नापास झाले नाही. आणि इंग्लिशमध्ये पास झालो सर मी. आणि त्याच्यात सत्यपाचा मोठा वाटा होता आणि त्यांनी त्याचा पेपर माझा तो थोडा सहकार्य केला होता. परत काही बोलता येत नाही मला. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. बोलके करण्यास हवे असते संभाषण. सन्मान्य व्यासपीठावर या ठिकाणी ज्यांची प्रतिमा ठेवलेली आहे असे आमच्या संस्थेचे संस्थापक कैलासवासी आदरणीय पंचाप्पा कल्याणश्री सर यांना विनम्र अभिवादन करतो. आपल्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सज्जनदादा कल्याण शेट्टी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या संस्थेचे प्रमुख आणि आपल्या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय सिद्धेश्वर कल्याण शेट्टी सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी मुख्याध्यापक हनुमाने सर, माजी मुख्याध्यापक हेगडे सर, माजी मुख्याध्यापक बनगर सर, माजी मुख्याध्यापक दनकाळे सर आणि विद्यमान मुख्याध्यापक आदरणीय साखरे सर आणि पूर्वाश्रमीचे शिक्षक असलेले आणि आता सध्या शहाजी प्रशालेमध्ये पर्यवेक्षक पदावर कार्यरत असलेले आदरणीय कवाडे सर आणि माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि
2च्या बॅचचे सर्व विद्यार्थिनींना. मित्रांनो, स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने तुम्ही इथं उपस्थित आहात. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि या मेळाव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आपण आपल्या जीवनाच्या या धगधगत्या प्रवासातून एकत्रित आज आलात आणि जुन्या आठवणींना तुम्ही आज उजाळा देत आहात. जे मागं राहिलेल्या सर्व गोष्टी आज एकमेकासमोर बोलता आहात, हे खरंच आनंदाची गोष्ट आहे. या निमित्ताने तुमची आमची सर्वांची या ठिकाणी भेट झाली, हाही मोठा आनंद आहे. कारण काळाच्या ओघामध्ये आपण कुठे असतो हे माहीत नाही आहे, पण मेळाव्याच्या निमित्ताने मात्र या ठिकाणी आज आपण आलेला आहात. आपणा सर्वांनी या ठिकाणी भेटण्याचा योग आला आणि पुन्हा एकदा या मेळाव्याच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही राहतात, जगता आहात, त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे, निष्प्रवृत्तीने, आपल्या संस्काराने राहा, एवढीच मी या ठिकाणी विनंती तुम्हाला करतो या निमित्ताने. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आम्हाला मार्गदर्शन करावं हनुमाने सर यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय कैलासवासी पंचप्पा सरांना मी विनम्र अभिवादन करतो. 2002 इयत्ता 10वी बॅचचा स्नेह मेळावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सिद्धेश्वर कल्याण शेट्टी सर, माजी मुख्याध्यापक, सर्व माझे सहकारी, माजी मुख्याध्यापक आणि सध्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक साखरे सर आणि शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि त्यानंतर माझी विद्यार्थीनो, आज जवळजवळ 23 वर्षे झालं. या 23 वर्षानं तुम्हाला सगळ्यांना एकत्र केलं आणि सगळ्यांची भेटगाठ घेतलं. हे करण्याचं काम काही संयोजकांनी केलं. त्या संयोजकाचं मी पहिल्यांदा आभार मानतो. तर जवळजवळ आम्ही 58 वर्षापेक्षा, म्हणजेच काय, जवळजवळ 25 वर्षापासून ते 58 वर्षापर्यंत जर राहिलो, शिकवलो, तरी या 15 ते 16 वर्षाच्या गटामध्येच, म्हणजे विद्यार्थ्यामध्येच राहत होतो. म्हणजे आम्हाला मोठं लहान काही कळत नव्हतं. लहानच होतो आम्ही, लहानच होतो असं आम्हाला समजत होतो. कारण आम्ही तुमच्यावर चेष्टा करत होतो, खेळत होतो, मजा करत होतो. पण आज त्या वयानुसार जवळजवळ 75% मला तरी चेहरे ओळखू आलेले नाहीत. आणि आमच्यापेक्षा काही मनानं मोठे असतील, पदवीनं मोठे असतील, होऊ द्या. मी म्हणत होतो की आमच्यापेक्षा जास्त मोठ्या पदावर जा, तेव्हा आमचं कॉलर टाईट आहे. आणि आजकाल काही गृहिणी असतील, मनाला मानून घेऊ नका, मी घरकाम करते की नाही, त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं काम करून दाखवा. आपल्या गृहिणी म्हणूनच आपल्या मुलाबाळाला शिक्षण द्या आणि त्या नोकरीवाल्यापेक्षा थोडंसं वरचढ करा, तेव्हा आम्हालाही समाधान वाटेल. पण मी एका मुलीला आठवण झालं की त्याच्या लग्नामध्ये खीर खाल्लं होतो. त्या महादेवाच्या देवळामध्ये, बघा कोण आहे ते, तिला चांगलं ओळखलो मी. त्या पोरीबाईच्या लग्नामध्ये आपलं काय म्हणता, सुगला पोरीबाईच्या लग्नात खीर आणि त्यानंतर त्या डाळीची भाजी केली होती. ती मला आल्या बघितलं, ही खीर आली की म्हणलो मी. हे मात्र माझ्या लक्षात आलं. पण तुम्ही प्रत्येकाला हन्नूर सोडून जवळजवळ 23 वर्ष झाला गेलात. तुम्ही आता माहेरी नाही, सासऱ्यात. जसं आई वडिलाकडे जरा लक्ष असतंय, तसं सासू सासऱ्याकडे जरा लक्ष असू द्या. कारण माझं उपदेश करण्याची माझी लायकी नाही आहे. कारण काही नाही, सासरे झालेत, काही जण जावई झालेत, म्हणजे आता मी उपदेश करण्याची लायकी माझ्याजवळ राहील नाही. कारण तुम्ही उपदेश करावं अशी तुमची आता वेळ आलेली लक्षात ठेवा. आणि मुलाने देखील आपल्या आई वडिलाकडं लक्ष ठेवा.
आई वडिलाची सेवा करा. हा परमेश्वर तुमच्या कार्यामध्ये यश आपोआप देते. आणि एवढे बोलून मी माझे भाषण धन्यवाद सर. कुणाच तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच तरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचे व समाजसेवेचे देणं असतं. लोकसेवेच्या ध्येयाने अहोरात्र बंडगर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. माननीय अध्यक्ष, आमचे तुमचे दैवत आदरणीय सिद्धेश्वर कल्याण शेट्टी सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व माझे सहकारी, माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक, आजी शिक्षक आणि समोर बसलेले सर्व 2001-2चे बॅचचे विद्यार्थिनी बंधू आणि भगिनीनो. तर आता वैजनाथनं आपलं सूत्रसंचलन चांगलं केलं. पुन्हा येईन. मित्रांनो, पुन्हा यावं, पण आहे त्यापेक्षा मोठं होऊन यावं. त्याप्रमाणे तुम्ही सगळे मोठे होऊन आला, त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. म्हणजे ज्या उद्देशाने ती शाळा काढलेली होती ते उद्देश आज कुठंतरी साध्य होताना आम्हाला दिसत आहे. बरेच लोक जे चांगल्या कामावर आल्याबरोबरच जेव्हा मी सगळ्यांचे चेहरे बघितलो, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं हास्य होतं. ज्या अर्थी हास्य आहे त्या अर्थी आपण जीवनामध्ये सुखी आहात. आणि जीवनामध्ये येऊन काय करायचं असतं, फक्त जीवनामध्ये सुखी राहायचं असतं. आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या वेळेला, आहे त्या ह्याच्यामध्ये जे माणूस सुखी राहतो तो खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगायला सार्थक असतो. तसा आपण या ठिकाणी जगलात. आणि आपण या ठिकाणी म्हणजे मला वाटतं हे कार्यक्रम खूप गडबडीत केला तुम्ही. कारण मला वाटतं शुक्रवारी काहीतरी मला म्हणजे भेटायला आल्या आणि नाही गुरुवारी, त्यानंतर शनिवारीचं काही कार्यक्रम आहे. म्हणजे 1-2 दिवसातच आपण एवढं सगळं तयारी केलात. तरी आपण खूप चांगली तयारी केलात. मला खूप चांगलं आवडलं. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमचं जे बॅच आहे ते बॅच एकदम 1 नंबर आहे. आणि तसंच ते 2 नंबर पण आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. 20व्या शतकामध्ये 2001 साली तुम्ही 10वीला प्रवेश घेतला आणि 20व्या शतकाच्या 2002ला बाहेर पडला, म्हणून तुम्ही 1 नंबर पण आहे आणि तुम्ही 2 नंबर पण आहे. आपण असंच आपलं आयुष्य आनंदात, सुखात, भरभराटीचं आणि शाळेवरती आपण असंच प्रेम करत राहावं. मला वाटतं बहुतेक वेळेला मी एकदा एका डॉक्टरकडे गेलो होतो. काय नाव त्याचं, महेंद्र जोशी. मी महेंद्र जोशीकडे गेलो होतो. मी रांगेनं थांबलो होतो. त्या ठिकाणी हा बिराजदार आला. मग पहिल्यांदा मी त्याला बघितलं, आणि आहे बाबा माझा विद्यार्थी आहे आणि यांनी सुलतानपूरचा आहे हे पण माझ्या लक्षात आलं, पण नेमकं बिराजदार लक्षात येईना. मग तो अनेक त्यांच्या MR मधनं उठून आला. फोटो नेऊन मला नमस्कार केला. मला सांगितलं, सर मला ओळखला का? मी म्हटलं आल्यावरच ओळखलो, पण नाव लक्षात नाही. पण सांगितलं त्याने मी बिराजदार आहे. मित्रांनो, असे अनेक वेळेला विद्यार्थी निरनिराळ्या ठिकाणी बोलत असतात. एकदा शांताप्पा पारतनाळे, मी अक्कलकोटच्या एस टी स्टँडवर होतो. एका एस टीचं तिकीट काढलं होतं आणि मी त्या एस टीत बसणार होतो. मग हे आला, सर माझ्याबरोबर चला. मी म्हटलं नाही रे, तिकीट काढलंय. नाही तुम्हाला काय करायचं आहे चला. अरे म्हटलं तिकीट काढलं, तू परत कशाला तुझं प्रदंड करतो. ते तेव्हा मला माहीत झालं की एका एस टीचं तिकीट हे दुसऱ्या एस टीला चालतंय. हे त्यांनी मला त्या दिवशी दाखवून दिला. नाही सर, हेच तिकीट मी त्या तिकिटावरच तुम्हाला घेऊन जातो, तुम्ही माझ्याबरोबर चला. म्हणून त्यांनी त्याबरोबर घेऊन सोलापर्यंत गप्पा मारत नेला. तेव्हा असे जेव्हा विद्यार्थी भेटत असतात तेव्हा खरं सांगतो तुम्हाला, मला केदारनाथ बद्रीनाथला गेल्यासारखं वाटतं. ज्या वेळेला विद्यार्थी भेटतात त्या वेळेला खूप आनंद होतं. आपण सगळं चांगलं कार्यक्रम केला, त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं आभार मानतो. 2002 सालची या सर्वांतर्फे आपण या शाळेला गिफ्ट देणार आहोत. गिफ्ट देण्यासाठी व्यासपीठावर गिफ्ट घेऊन यावे. सध्याचे मुख्याध्यापक पुढे यायचं आहे.
सगळे लाईट गेल्यानंतर साऊंड बॉक्स हे गिफ्ट 2002 बॅचच्या वतीनं प्रशालेला देत आहोत. या प्रशालेचे मुख्याध्यापक साखरे सर. एकच मिनिट. एक कृतज्ञतेनं आपण आपल्या शाळेला एक ब्ल्यूटूथ साऊंड बॉक्स आपण गिफ्ट दिलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे सहकारी मित्र सतीश धर्मसाने. कोणताही सोहळा म्हणलं की आभार मानावंच लागतं आणि त्याचं भाग्य ते आभार मानणं हे माझं मी आद्य कर्तव्य समजतो आणि आभार मानण्याचं काम माझ्याकडे भेटलं हे मी माझं थोडं सौभाग्य समजतो. तर सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर कल्याण शेट्टी सर यांनी इथे उपस्थित राहिले याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो. व तसेच आपल्या अत्यंत कमी वेळामध्ये आपले सगळे विद्यार्थी आपल्या सगळ्या गुरुजनांना जाऊन कमी वेळेमध्ये त्यांना निमंत्रण पत्रिका दिल्यानंतर सुद्धा म्हणजे त्यांनी आवर्जून इथं सगळेजण आपले गुरुजन वर्ग उपस्थित राहिले याबद्दल मी आपल्या सगळ्या गुरुजन वर्गांचं मनापासून आभार मानतो. आणि त्यांनी आपले सगळे गुरुजन वर्ग आपल्या केवळ एका विनंतीमुळे त्यांनी आपल्यासाठी इथं आले आणि आपल्या कार्यक्रमामध्ये भाग घेतले आणि आपल्याला आशीर्वाद रूपी आम्हाला सगळ्यांनी आम्हाला भरभरून आम्हाला आशीर्वाद दिले. यापुढेही त्यांनी आम्हाला असंच आम्हाला आशीर्वाद द्यावे असे मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. व तसेच माझे सगळे मित्र समोर बसलेले मित्र मैत्रिणी खूप लांबून आलेले आहेत. पुणे मुंबई काही दुसऱ्या राज्यातून आलेले आहेत. त्या सगळ्या मित्रांचे पण मी मनापासून खूप आभार मानतो. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इथल्या गावातील विद्यार्थी जे माझे मित्र आहेत की कोंडीबा सोनकांबळे असतील, शांतापा पारतनाळे असतील, धोंडापा रट्टे असतील, विरू बंदीचोडे असतील, शिवानंद बंदीचोडे असतील, धोंडापा रट्टे असतील, LK काळे जे राम पारतने जे गावातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी एवढ्या अत्यंत कमी वेळामध्ये हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांनी मदत केली त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि हा कार्यक्रम मी अध्यक्षांच्या परवानगीने संपला असा मी जाहीर करतो. एक मिनिट बघा समोर. थोडं मागासारखा नाही तुम्ही नाही पुढचे कॅमेरा दिसतो ना ते दिसतं फक्त पुढचे मागासारखा. चलो जायचं 3 टाळ भेटतो 3 होतो 3
भाकरी थोडा गुलाबजाम काय तुम्ही काय विचारा मला काय एक मिनिट बेरा एक 10 मिनिटात मी घरी जाऊन येतो थोडं जर ते आमचं तुला धन्यवाद पाठवायचं पाठवून लगेच फुकट गेले घेतो मग सभी यहाँ पर स्कूल में एकत्रित हुए, इसलिए आप सभी का मैं हार्दिक स्वागत करता हूँ। और इस अवसर पर आपने मुझे पाठ पढ़ाने के लिए फिर से ये जो लक्ष्मी पाठ है, इस पाठ में दो मित्र है, एक ही कारखाने में काम करता है और जब जैसे समय कि इस गाय को बेचना मत, इस प्रकार का वचन प्रधानमंत्री से वो लिया है। और जब वो गांव जाता है पशु प्रेम दर्शाया है। लेखक का कहना है कि अनुपेय हो जाने पर भी प्राणियों का पालन पोषण करना ही मानवता है। ठीक आहे, तर इंग्रजीच तरी आपल्याला माहीतच आहे, त्यामुळं आता आज मी काही इंग्रजीबद्दल बोलणार नाही, बोलता पण येणार नाही मला। का तर जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा बऱ्याच गोष्टी बोलू शकत होतो, पण आता जर पाहिलं थोडंफार
माझ्यापेक्षा हायर झालेला. मग आज मी एक थोडस आरोग्याबद्दल बोलणार की आरोग्य हे थोडस तुमच्याकडून आणि माझ्याकडून जर देवाणघेवाण झाली तर बरं होईल. आरोग्य टिकवायचं तर आरोग्याच्या 5 पायऱ्या आहेत. व्यायाम नाही, योगा पाहिजे पहिला. योगा पाहिजे, 45 मिनिट चालणे, आहार आहे. आजचा आहार जर बघितलं तर आपल्याला सांगण्याची काही आवश्यकताच नाही, असं आहार आपल्याला मिळतोय. तरी देखील मिळतोय म्हणाल्यानंतर खाल्ल्याशिवाय तरी भागच नाही. खातोय आणि आहारामुळे आपलं आरोग्य सुधारणा होते. ती फक्त आणि फक्त किती टक्के कोणतं सांगितलं आपण? झोप, व्यवस्थित झोप पाहिजे. झोपेला आहे नाही 20% रे. आधी सांगितलं हा बोला. एक्सरसाइज आहे. आहार कसलं संतुलित आहार घ्यायला पाहिजे, कसं घ्यायला पाहिजे ह्याबद्दल सर्वांना माहीत आहे. त्यातील साधं पाण्याचे फॉर एक्झाम्पल म्हणून मी बोलतोय. दिवसभरातून आपण पाणी किती प्यायला पाहिजे, पाणी शरीरामध्ये जायला पाहिजे. मग किती किलो मागे किती पाणी, किती लिटर पाणी जायला पाहिजे हे पण प्रमाण आहे. 20 किलो माझं आरोग्य टिकवण्यासाठी गेल्या 2-2.5 वर्षापासून प्रयत्नशील आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून आजपर्यंत बरी गडी हे काय ठीक आहे.
खरे श्रेय आमचे मित्र कोंडीबा सोनकांबळे व अतिश धरमसाले, शांतपा परतनाळे, विरू बंदीछोडे व सर्व टीम म्हणजे गेले 8 दिवस कंटिन्यू म्हणजे कार्यक्रम करायचं चेष्टा गोष्ट नाही. सगळ्यांना एकत्रित करून कार्यक्रम संपन्न झाला. मुलीमध्ये साखरेबाई आणि आपलं सोरेबाई या मुलीचं सगळं जबाबदारी घेतली त्यांनी. कार्यक्रम खूप चांगला झाला आणि कार्यक्रम संपला आणि जाताना व्यवस्थित आपापल्या घरी जाऊ आता.